नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आजचा विषय, माझा आवडता विषय, पब्लिक स्पीकिंग. मित्रांनो, पब्लिक स्पीकिंग ही एक वेगळी नशा आहे. खरंच सांगतो मनापासून. आम्ही माझ्यासारख्या आणि बाकीच्या लोकांना ज्यांना पब्लिक स्पीकिंगची आवड आहे त्यांना आम्ही मायकोहोलिक म्हणतो. मित्रांनो, एकदा तुम्ही माईकवरनं बोलताय, लोक तुम्ही केलेल्या विनोदावर हसताय, लोक तुमच्या विचारांना टाळ्या वाजवतायत, लोक तुमच्याकडे सह्या मागायला येतात. एक वेगळीच नशा असते आणि त्या नशा अनुभवल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना पब्लिक स्पीकिंग शिकायचंय. पण पब्लिक स्पीकिंग शिकताना पहिला प्रश्न येतो, तुम्हाला नर्वसनेस जाणवतो का? हो, मला आजही नवीन लेक्चरला जाताना नर्वसनेस जाणवतो. लेक्चरला काय, लेक्चरच्या अगोदर 4-5 तास जाणवतो. कारण मागच्या लेक्चरमध्ये केलेल्या चुका मला माहिती असतात. आपण कुठला तरी विषय मांडायचा राहिलेला असतो, माझं मला माहिती असतं. ह्या लेक्चरमध्ये मात्र ते आपल्याकडनं मिस नाही झालं पाहिजे ह्याची मानसिक तयारी करणं. नवीन विषय मांडायचा असतो, नवीन ऑडियन्स असतो, नवीन हॉल असतो, माईक कसा असेल, काय कसं असेल, या सगळ्याचा एक थोडासा नर्वसनेसचा परिणाम माझ्यावर आजही होतो. मग तो चांगला का वाईट? निश्चित चांगला माझ्या मते. पण त्यावेळी मी आजही तयारी करतो. विषय समजा अगोदर बोललेला असेल तर ते परत पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन काढणं, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये काही बदल करायचे असेल तर ते करणं. सगळ्यात प्रॉब्लेम काय असतो ना नर्वसनेसचं, दुसरं काही ऑडियन्स रिपीटेड असतात. तर त्या ऑडियन्सला आपण मागचंच बोललोय, मागचीच उदाहरणं दिलेली आवडत नसतात. त्यामुळे त्या ऑडियन्स नवीन नाही, काही जुने असणार आहेत हे लक्षात ठेवून प्रत्येक लेक्चरमध्ये काहीतरी वेगळं नवीन ऍड करायला मनापासून मला आवडतं. आणि काय ऍड करायचं हा विचार येत असतो. अगदी माईक हातात घेऊन स्टेजवर बोलेपर्यंत थोडासा नर्वसनेस असतो. पण एकदा बोलायला लागलं, सांगितलं ना, मायकोहोलिक, एका मिनिटात तो नर्वसनेस जाऊन जातो. कारण समोरच्यांच्या पब्लिकमुळे आमच्यासारखी लोक चार्ज होतात. मग पब्लिक स्पीकिंग म्हणजे नक्की काय? मला असं वाटतं, लहानपणी आपण असं म्हणतो की पोहायला आल्याशिवाय पाण्यात उतरणार नाही. तसंच काही लोकांना असं वाटतं, मला चांगलं बोलता आल्याशिवाय मी माईकवर पब्लिक समोर बोलणार नाही. मित्रांनो, दोन्ही एकच आहे. पोहायला आल्याशिवाय पाण्यात पडल्याशिवाय पोहायला येणार आहे का? तसं बोलल्यावर माईकवर सुरुवात केल्याशिवाय तुम्हाला पब्लिक स्पीकिंग जमणार आहे का? अरे जेवढं जमतंय तेवढं बोला ना. काही ठिकाणी 1-2 वाक्य बोला, काही ठिकाणी हातात निवेदन करायला शिका, हळूहळू वाढवा ना. जसं आपण व्यायामाची कॅपॅसिटी वाढवतो ना, तसं पब्लिक स्पीकिंगची कॅपॅसिटी वाढवा ना. 2 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं, 20 मिनिटं, 30 मिनिटं वाढवा ना. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, दुसरी मराठीतली म्हण, आड्यात नाही तर पोऱ्यात कुठून येणार. मित्रांनो, पब्लिक स्पीकिंग मध्ये विषय देताना तुमच्या लक्षात यायला पाहिजे की त्या विषयावर माझ्यासारख्या माणसाने, मी बाकीच्यांचं मला माहिती नाही, साधारण 1000 पानं वाचलेली असतात. त्या 1000 पानामध्ये स्वतःच्या हाताने 50 ते 100 पानांच्या नोट्स स्वतःच्या हाताने काढलेल्या असतात. स्वतःच्या हाताने मी जाणून बुजून शब्द वापरतोय, तर त्या मे बी कॉम्प्युटरवर टाईप केलेल्या असल्या तरी, कारण आपण जेव्हा त्या नोट्स काढतो तेव्हा त्या आपल्या डोक्यात आतपर्यंत जातात. 1000 पानं वाचली, 100 पानांच्या नोट्स काढल्या, 20 पानं सहज त्या विषयाची आपल्याला बोलता येतात. त्यामुळे आड्यात नाही तर पोऱ्यात कुठनं पब्लिक स्पीकिंग करायचं असेल, तुमचं वाचन आपण पाहिजे, तुमच्याकडे बहुश्रुतता पाहिजे. आणि ते एकदा तुम्हाला जमलं की मग काही प्रॉब्लेम नाही. मग तुमचा अभ्यास तयार आहे, तुमचा डाटा तयार आहे, पण तरी सुद्धा तुमचे पाय लटपट कापतायत. आरशासमोर उभं राहा, प्रॅक्टिस करा. आपला चेहरा कुठल्या बाजूने चांगला दिसतो, आपल्या आवाजाचा पोत काय आहे ह्याची जाणीव तुम्हाला सेल्फ प्रॅक्टिसमध्ये येईल आणि ती योग्य ठिकाणी तुम्हाला वापरता आली पाहिजे. त्यानंतर पब्लिक स्पीकिंगमध्ये बाकीच्या खूप गोष्टी महत्वाच्या असतात. उदाहरणार्थ, आपण ऑडियन्सकडे जाणार आहोत, ऑडियन्सला आपल्याला ऐकायचंय, तो ऑडियन्स कसा असेल त्याचा अंदाज तुम्हाला बांधता आला पाहिजे आणि ऑडियन्स प्रमाणे तुम्हाला लेक्चर बदलता आलं पाहिजे. उदाहरण म्हणजे, समजा मला स्ट्रेस मॅनेजमेंटवर बोलायचंय, मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बोलतोय. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बोलताना मी असं सांगतो, स्ट्रेस म्हणजे फोर्स अपॉन एरिया इज इक्वल टू स्ट्रेस. इंजिनिअरिंगच्या पोरांना आपलं असं वाटतं, समजून शिकवायला सोपं जातं, पण मला कॉमर्सच्या पोरांकडे जायचंय. कॉमर्सच्या पोरांना मी काय सांगतो, डिमांड अँड सप्लायचा रेशो डोळ्यासमोर आणा, तुम्हाला स्ट्रेस आपोआप कळेल. आर्ट्सच्या पोरांकडे जाताना सहज बहिणाबाईंची कविता तोंडावाटे बाहेर पडते, मन वडाय वडाय उभ्या पिकातलं डोरं किती हाकया हाकया फिर येते पिकावर. मित्रांनो, ऑडियन्स काय ना त्याप्रमाणे लेक्चरची मांडणी तुम्हाला करता आली पाहिजे. मग त्या ऑडियन्सला तुम्ही त्यांच्यातले वाटता. मग वेगवेगळ्या गावात तुमचे लेक्चर असतात,
तिथलं एखादं उदाहरण तुम्हाला वापरता आलं पाहिजे. कोल्हापूरमध्ये गेलात, कोल्हापूरची थोडासा भाषेचा लहेजा जमला तर फार प्रयत्न करू नका. एखाद दुसऱ्या तिसऱ्या वाक्यात जरी लहेजा आला ना, काय भावा तोडलंस रे, सोलापूरला वेगळी भाषा आहे, नागपूरला वेगळी भाषा आहे, मुंबईत वेगळी भाषा आहे, तुम्हाला तिथल्या लोकल शब्दांचा वापर थोडाफार करता आला पाहिजे, म्हणजे तुमच्याशी ऑडियन्स कनेक्ट राहतो. पण मगाचं लक्षात ठेवायचं, आड्यात नाही तर कोऱ्यात काय, तर वाचन हा त्या विषयाचं पाहिजे. हा जरा बाहेरचा प्रकार की वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला वापरायच्या. तुम्हाला म्हणी, सुविचार, कविता या आठवल्या पाहिजेत. त्यासाठी कविता पाठ करायला पाहिजे, दोहे पाठ करायला पाहिजे, अभंग पाठ करायला पाहिजे. तेव्हा तुमच्या कळत न कळत ते तुमच्या मुखावटे बाहेर पडतात. वेगवेगळ्या गोष्टी ऐकलेल्या असतात, त्या वेगवेगळ्या गोष्टी कागदावर समोर ठेवून 10 वेळा दुसऱ्याला सांगण्याची प्रॅक्टिस करा. एखाद्या गोष्टीमध्ये ना एका ठराविक ठिकाणी पंच असतो, त्या पंचची प्रॅक्टिस करा. आपल्याला माहिती असतं गेल्या लेक्चरमध्ये या वाक्याला आपल्याला टाळ्या पडल्या, तर त्या वाक्याला, टाळ्या पडणाऱ्या वाक्याला आपल्याला इम्फसाइज करता आलं पाहिजे, त्याच्याबद्दल पॉज घेता आले पाहिजे. प्रॅक्टिस 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 इन अ राईट डिरेक्शन तुम्हाला चांगलं पब्लिक स्पीकिंग करायला भाग पडतो. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही उभा राहायच्या अगोदरच्या घ्यायच्या थोड्या काळजी. साधारण तुम्हाला तुमचा घसा किती वेळ उपयोगी पडतो, किती वेळ पुरा पडतो याची जाणीव पाहिजे. पाणी किती वेळाने पिलं पाहिजे, पाणी पिलं पाहिजे का याचा अंदाज तुमचा तुम्ही बांधायचा. पण ऑडियन्सच्या बाबतीत मात्र लक्षात ठेवायचं, शाळेमध्ये आपल्याला 45 मिनिटाचा तास असायचा, कॉलेजमध्ये आपल्याला 55 मिनिटाचा तास असतो. ह्याचा अर्थ 55 मिनिटाच्या पुढं ऑडियन्सचा अटेंडन्स तुमच्याकडे राहू शकत नाही, नॅचरली राहू शकत नाही. नॅचरल कॉल्स असतात, बसलेली खुर्ची त्रास देत असते, काही विचार वेगळे मनात असतात. आणि आजच्या काळात कम्युनिकेशन स्किलमध्ये सगळ्यात जास्त त्रास देणारं कम्युनिकेशनचं युनिट त्यांच्या मोबाईल हातात असतो. तर द्या ना तुम्हीच परवानगी, 55 मिनिटं झाल्यानंतर एक 10 मिनिटाचा ब्रेक द्या. 10 मिनिटाच्या ब्रेकमध्ये त्यांचे हात, पाय, मन सगळंच मोकळं होतं, परत ते उत्साहाने तुमच्यासमोर येतात. आणि त्या 10 मिनिटात मात्र काही लोक तुमच्याकडे प्रश्न घेऊन येत असतात, टाळा. त्या 10 मिनिटात अगोदरच्या 55 मिनिटात तुम्ही काय बोलला ते रिवाईज करा. एखादा मुद्दा मांडायचा राहिलेला असतो, तो मुद्दा तुम्हाला महत्वाचा वाटत असतो, एखादा सुविचार, एखादा कविता, एखादा दोहा तुम्हाला मांडायचा असतो, एखादी म्हण वापरायची असते ती विसरून गेलेली असते, त्या ह्या लेक्चरच्या टप्प्यात कुठं वापरता येईल, साधारण समोरचा ऑडियन्सचा कुठला भाग आपल्याला रिॲक्शन देतोय तो आपल्याला अंदाज आलेला असतो. ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही तुमच्याशी एकटा विचार करा आणि शांत बसा. ती 10 मिनिटं तुमच्या घशाला विश्रांती दिली जाते. हॉलमध्ये गेल्यानंतर साधारण माईक किती अंतरावर धरा, साधं सोपं आहे. मूठ अशी धरायची, माईक असा धरायचा, मूठ काढून घ्यायची. एवढा अंतरावरचा माईक हा तुम्हाला कधी त्रास देत नाही. साधारण आपण जेव्हा पहिल्यांदा म्हणतो माईक टेस्टिंग 1 2 3 किंवा आपल्या अगोदर निवेदन करणाऱ्यांनी माईक किती धरलाय त्याच्यावरून अंदाज घ्यायचा की त्या माईकचा प्रॉब्लेम काय आहे, कुठल्या कोपऱ्यात इकोस्टिकचा प्रॉब्लेम आहे. इकोस्टिक असलेला हॉल असलेला सगळं खिडक्या उघडायला सांगायच्या, पण खिडक्या उघडताना लोकांचं लक्ष बाहेर जाणार नाही इतका अटेन्शन तुमच्याकडे ठेवण्याचं तुमच्यामध्ये बोलण्यामध्ये सार असलं पाहिजे, याची तुम्हाला काळजी घेतली पाहिजे मित्रांनो. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला लेक्चर कुठं थांबवायचं, कुठल्या पिक पॉइंटला न्यायचं, क्वेश्चन आन्सर सिरीज घ्यायची आहे का हे तुम्हाला तुमच्या स्वतःला माहिती असलं पाहिजे. क्वेश्चन आन्सर सिरीज माझ्या मते खूप सोपी आणि खूप अवघड. कुठला प्रश्न तुम्हाला माहिती नसतं, त्या प्रश्नाला गावस्कर सारखा आलेला बाउन्सर मागे टील करून सोडून द्यायचा का, सचिन तेंडुलकर सारखा स्क्वेअर लेगवरनं सिक्सर मारायची का, अजून रिव्हर्स काहीतरी लूप मारायचा, हे स्किल तुमच्यामध्ये पाहिजे. काही प्रश्न सोडून देता आले पाहिजेत, काही प्रश्नांना सिक्सर मारता आली पाहिजे. कारण क्वेश्चन आन्सर सिरीज जर घेतली तर अख्खं लेक्चर एका बाजूला राहतं आणि क्वेश्चन आन्सर सिरीजचा इम्पॅक्ट एका बाजूला राहतो. त्या क्वेश्चन आन्सर सिरीजमध्ये शक्यतो आपण मांडलेल्या विषयामध्येच लोक प्रश्न विचारायला पाहिजेत, हे पहिल्यांदाच तुम्ही सूचना केली पाहिजे. मग निवेदकांनी तरी केली पाहिजे, नाही तर तुम्ही तरी तुमच्या बोलण्यातनं केली पाहिजे. प्रश्न एकदा तिकडे गेला तर सहजपणे त्यांना सांगता आलं पाहिजे की हा विषय आजचा नाहीये, आपण नंतर त्या विषयावर बोलूया. मित्रांनो, ऑडियन्समध्ये काही वेळेला तुम्हाला शिकवावं असं वाटणारे श्रोते तुम्हाला वेगळ्या पद्धतीत प्रश्न विचारून स्वतःच लेक्चर द्यायला चालू करतात. त्यांना शांत पद्धतीत एखादा विनोद करून, एखादं हे करून शांतपणे सांगून थांबवता आलं पाहिजे. क्वेश्चन आन्सर सिरीज मला असं वाटतं लेक्चरचा गाभा, लेक्चरचा सार असतो. जोपर्यंत क्वेश्चन आन्सर सिरीज हँडल करायला जमत नाही तोपर्यंत नाही घेतली तरी चालेल, असा माझा स्वतःचा अनुभव सांगतो. कारण तुम्हाला कुठला प्रश्न येणार आहे याची माहिती नसते, त्यामुळे जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत ते घेऊ नका. मित्रांनो, मला असं वाटतं ह्या ब्लॉगमध्ये एवढंच.
पुढच्या ब्लॉगमध्ये क्वेश्चन आन्सर सिरीज पासून परत सुरुवात करून अजून पब्लिक स्पीकिंगमध्ये काय काय महत्वाचे मुद्दे आहेत त्याकडे आपण येणार आहोत. धन्यवाद.